नारायणाय। ओम नमो नारायणाय। यत्कृते दशवीर्वर्षे त्रेतायाम् आयनेन तत द्वापरे तच्च मासेन आहोरात्रेण तत्कलो यत्कृते दशवीर्वर्षे त्रेतायाम् आयनेन तथा द्वापरे तच्च मासेन आहोरात्रेण तत्कलो ब्रह्मचर्य जप तपफल। ब्रह्मचर्याचं पालन, जप तप सकळ साधना यांचं प्राप्य पुण्य, 10 वर्षाचं प्राप्य पुण्य सत्ययुगामध्ये जे प्राप्त होतं तेच त्रेतायुगामध्ये 1 वर्षात प्राप्त होतं आणि द्वापरामध्ये 1 महिन्यामध्ये प्राप्त होतं। तेच जप तप साधनेचं पुण्य कलियुगामध्ये केवळ 1 दिवसात प्राप्त होतं। भगवान व्यासनारायणची वाणी आहे, हजारो ऋषी भगवान वेदव्यासांच्या भेटीसाठी आले। भगवान वेदव्यास गंगेमध्ये स्नान करत होते। भगवान वेदव्यासांनी त्यांना तिथेच थांबवलं, हात दाखवला, तिथेच थांबा। ते सगळे तिथेच थांबले आणि व्यासनारायणांनी त्यांना सांगितलं, यत्कृते दशवीर्वर्षे त्रेतायाम् आयनेन तथा द्वापरे तच्च मासेन आहोरात्रेण तत्कलो। सत्ययुगामध्ये जे पुण्य प्राप्त करण्यासाठी 10 वर्षाचा अवधी लागतो, तेच पुण्य प्राप्त करण्यासाठी त्रेतायुगामध्ये 1 वर्षाचा अवधी लागतो, द्वापरामध्ये 1 महिन्याचा अवधी लागतो। सगळ्या साधना केल्यानंतर जे पुण्य प्राप्य असतं ते प्राप्त करण्याला एवढा अवधी लागतो, तेच पुण्य कलियुगामध्ये केवळ 1 दिवसामध्ये प्राप्त होतं। कलियुगाचं महात्म्य सांगितलं। कलियुगामध्ये भगवन नामाचं महात्म्य आहे। कलियुगाच्या जीवाला तपश्चर्या कठीण आहे। जे सत्ययुगामध्ये क्षमता होती ती त्रेतायुगामध्ये कमी झाली। त्रेतायुगामध्ये जी क्षमता होती ती द्वापरामध्ये कमी झाली। द्वापरामध्ये जी क्षमता होती ती कलियुगात कमी झाली। जीवाची क्षमता युगपरत्वे घटत गेली, पण नामाचं महात्म्य वाढलं। सत्ययुगातला जीव दीर्घजीवी होता, निरोगी होता, सात्विक होता। त्रेतायुगामध्ये भाव बदलला, आयुष्यमान कमी झालं, भाव अवस्था सुद्धा बदलली,
दुसरे गुणांचा प्रभाव वाढला, राजसिक गुण बळावले. द्वापरामध्ये मात्र संघर्ष आहे. सात्विक गुण, राजसिक गुण आणि तामसिक गुण, त्रिगुणांचा संघर्ष द्वापरामध्ये आहे. तशा ह्या प्रवृत्ती सगळ्याच युगामध्ये आहेत, पण बलवान सत्वगुण आहे सत्ययुगामध्ये. युगपरत्वे या भावना, सद्भावना घटत गेल्या, दुर्भावना वाढत गेल्या. कलियुगामध्ये मात्र भयंकर संघर्ष आहे, गुणांचा संघर्ष. सत्व, रज, तम. सत्व क्षीण आहे, रज बलवान आहे आणि तम प्रचंड शक्तिशाली आहे. त्रिगुणांचा हा संघर्ष. भगवान नाम घेण्याकडे प्रवृत्ती होत नाही. व्यासोनारायण भगवानने उपदेश केला, हरीचं नाम महत्वाचं आहे. या युगामध्ये भगवान नामाचा आधार घ्यावा. हरेर नाम, हरेर नाम, हरेर नाम, हरेर नाम, हरेर नाम केवलम. केवल भगवंताचं नाम कलियुगामध्ये. कलो नास्तीर, नास्तीर, नास्तीर गत्यन्यथा. भगवन नामाविना कलियुगामध्ये गती नाही. भगवन नामाविना कलियुगामध्ये मार्ग नाही. भगवंताचं नाम हीच तपश्चर्या आहे. म्हणून जीवाने परमात्म्याला शरण जाऊन भगवन नाम घेतलं पाहिजे. व्यासोनारायण भगवानची वाणी जगत कल्याणी, जगाचं कल्याण करणारी. भगवान वेदव्यास जगाच्या कल्याणासाठीच बोलतात, फार श्रेष्ठ बोलतात. भगवान व्यासोनारायणची वाणी जगत कल्याणी, जगत कल्याणी, जगत सुखदायिनी. जगाला सुख देणारी निर्मळ वाणी, सकळ दोष नष्ट करणारी. काम क्रोध लोभ मोह मान मर्दिनी. शाश्वत सुखदायिनी भगवान वेदव्यास वाणी. ओम. परमात्म्याच्या वाणीमध्ये प्रभुत्व आहे, शासन आहे. ओम. प्रभूच्या वाणीमध्ये प्रभुत्व, प्रभूच्या वाणीमध्ये प्रभाव, संत वाणीमध्ये सद्भाव. प्रभूच्या वाणीमध्ये अनुशासन, संत वाणीमध्ये अनुग्रह. संत वाणीमध्ये कृपा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची वाणी पहावी, माऊली ज्ञानेश्वर महाराजांची वाणी, शांतिब्रह्म एकनाथ महाराजांची वाणी. त्यामध्ये अनुग्रह आहे, जीवावर कृपा आहे, जीवाला उद्धाराचा मार्ग दाखविलेला आहे. संत सकळ हितासाठी बोलत असतात, सगळ्यांच्या हितासाठी बोलत असतात, जगत हितासाठी बोलत असतात. शिष्ट दुष्ट जे जे आहेत सगळ्यांच्या कल्याणासाठी बोलत असतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज
उच्चार करतात, एथ चातुर्य शहाणे झाले, एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले, सुखाचे एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले, सुखाचे माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपणा उचिता दिसे भले, माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपणा उचिता दिसे भले, माधुर्याची मधुरता, मधुरतेची मधुरता, शब्दांची योजना अशी केली की भाषेचा शृंगार झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भाषेचा शृंगार चढवला, तत्वज्ञान सांगितलं, शास्त्रज्ञान सांगितलं, दिव्य असा जगत कल्याणी उपदेश केला, पण ती भाषा सजवली, ती भाषा धन्य केली, त्या भाषेमध्ये अंतकरणाची मधुरता आली, भावाचं सौंदर्य आलं. ओम संतवाणीमध्ये हा दिव्य भाव आहे. संत वाणी म्हणजे अनुग्रह, संतवाणी म्हणजे कृपा. ओम व्यासो नारायण भगवाननी ऋषीमुनींना उपदेश केला. ओम जगामध्ये सगळं आहे, सुंदरता आहे, कुरूपता आहे, वंदनीय आहे, त्याज्य आहे, सगळे सकल पदार्थ जगमाही. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणाले, सकल पदार्थ जगमाही. सगळे पदार्थ आहेत, पण सगळे पदार्थ सगळ्यांना मिळत नाहीत. सकल पदार्थ जगमाही, कर्महीन नर पावत नाही. जो कर्महीन आहे, ज्याची पात्रता नाही, जगामध्ये आल्यानंतर ज्यांनी स्वतःला अपात्र करून टाकला आहे आपल्या कर्मानं, कर्महीनाची सद्गती होत नाही. सत्कर्म हे मुक्त करत असतात, दुष्कर्म हे बंधनात टाकतात, आणि ते बंधन जन्मोजन्मीचं बंधन आहे. दुष्कर्म लिप्त बुद्धीला सत्कर्माचं महत्व कळत नाही. दुर्बुद्धीला सद्भाव रुचत नाही. सांगायचा प्रयत्न केला, संतांना सांगायचा प्रयत्न केला, तर ती दुर्बुद्धी चवताळून उठते. जो सांगेल त्यालाच दंड देते. पांडवांना जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला, निरोप आला, सेवक निरोप घेऊन आले. दुःखद समाचार, कौरव सभेमध्ये
सांगितला. सगळी सभा बसलेली आहे. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, विदुरजी महाराज. सेवक सांगायला लागला, महाराज वारणावतातून आलो. तिथला समाचार आहे. धृतराष्ट्राने विचारलं, पांडव कसे आहेत, कुंती कशी आहे, वारणावतामध्ये त्यांचं ठीक आहे ना. खरं म्हणजे धृतराष्ट्रानंच आज्ञा दिली होती लाक्षागृह निर्माण करण्याची. शकुनीनं विदेशातून एक शिल्पकार बोलावला होता. त्याच्यासोबत मंत्रणा केली होती. त्याला सांगितलं होतं भवन कसं बनवायचं, कोणते पदार्थ वापरायचे, अग्नीचा स्पर्श होतात ते भवन पेटलं पाहिजे. आणि त्या शिल्पकारानं जसं सांगितलं तसं भवन निर्माण केलं. मग धृतराष्ट्रानं सगळ्या पांडवांना पाठवून दिलं. पाचही पांडव माता कुंती सहित निघून गेले. दुर्योधन वाट पाहत होता. 1 वर्षाचा काळ निघून गेला. शिवरात्रीचा उत्सव जवळ आला. कुंती माता शिवभक्त होती. कुंती मातेनं शिवरात्रीचा उत्सव केला. वारणावताच्या परिसरातील असंख्य लोक त्या उत्सवाला आले. मोठ्या आनंदानं शिव भगवानचं पूजन झालं. प्रसादाचं वितरण झालं आणि लोक आपापल्या ठिकाणी निघून गेले. रात्र व्हायला लागली. आणि जेव्हा रात्र व्हायला लागली तेव्हा पांडव लाक्षागृहामध्ये आले. सगळे द्वार बंद झाले, खिडक्या बंद झाल्या. खात्री झाली की आता पांडव आतमध्ये गेलेले आहेत. आणि त्यावेळेला दुर्योधनाच्या हस्तकांनी लाक्षागृहाला अग्नी लावून दिला. अग्नी पेटला. पांडव भयभीत झाले. सेवकानं सांगितलं, महाराज लाक्षागृह भस्म झालं. त्या गृहामध्ये पांडव तेही भस्म झाले. दुर्योधनाला मोठा आनंद झाला, पण केलेली योजना सफल झाली. शकुनीला आनंद झाला, पण दाखविला नाही. धृतराष्ट्र शोक प्रगट करायला लागला. भीष्माचार्यांच्या डोळ्यामधून अश्रू आले. ज्यांच्याकडून आता अपेक्षा होती, जे आता मोठं कार्य करून दाखवणारे होते, कर्तृत्ववान होते, सदाचरणी होते, धर्मवान होते, असा मध्येच त्यांचा नाश झाला हे ऐकून भीष्माचार्य रडायला लागले. द्रोणाचार्यांचं अंतःकरणही हे लावलं. कृपाचार्य जे सज्जन त्या ठिकाणी होते ते फार दुःखी झाले. विदुरजी महाराज मात्र शांत होते. खरा वृत्तांत विदुर महाराजांना माहीत होता. धृतराष्ट्रानं आज्ञा केली, त्यांची श्राद्ध तर्पण क्रिया करणं अगत्य आहे. व्यवस्था करा. आणि व्यवस्था झाली. पांडवांसाठी तर्पण करायला आरंभ झाला. सगळे विचार करायला लागले. सगळ्यात आधी भीष्म पितामहाला विनंती केली, आपण ज्येष्ठ आहात, पहिलं तर्पण आपणच करावं. उपस्थित असलेले पुरोहित मंत्रोच्चार करायला लागले. भीष्म पितामह तर्पण करण्यासाठी पुढे गेले. तर्पणाला सुरुवात होणार एवढ्यामध्ये विदुरजी महाराज आले. भीष्म पितामहाच्या अगदी जवळ आणि कानामध्ये म्हणाले, हे तात, तर्पण करू नका. हे शब्द ऐकल्यानंतर भीष्म पितामह दचकले. विदुरा, काय सांगतोस? अरे पांडव, या कुळाचे भावी राजे होते, कुळाचं भूषण होते, त्यांचं तर्पण करायचं नाही? विदुरजी महाराज म्हणाले, पांडव जिवंत आहेत, कुणाला सांगू नका, सगळा वृत्तांत आपल्याला सांगतो. हे ऐकल्यानंतर भीष्म पितामह शांत झाले. धृतराष्ट्राकडे पाहायला लागले.
भीष्म पितामहाच्या मनामध्ये विचार आला की हा आंधळा आहे, पण हा मनानही आंधळा आहे, याचे बुद्धीचे डोळे सुद्धा आंधळेच आहेत. एकांतामध्ये घेऊन गेले भीष्म पितामहाला. सगळा वृत्तांत विदुरजी महाराजांनी भीष्म पितामहाला सांगितला. भीष्म पितामहाला आनंद झाला. तर्पणाचा कार्यक्रम झाला नाही. भीष्म पितामहांनी तर्पण केलं नाही. आणि मग समाचार मिळाला एकचक्रा नावाच्या गावामध्ये. हरि ओम. एकचक्रा गावामध्ये पांडवांनी निवास केला. द्रुपद देशामध्ये द्रुपद कन्या द्रौपदी प्राप्त केली. हा समाचार मिळाल्यानंतर भीष्म पितामह धृतराष्ट्राला म्हणाले, हे धृतराष्ट्रा, घडलेली घटना भयंकर आहे, कुळाला कलंक लावणारी आहे. जे झालं त्याला आता उपाय नाही, पण अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. पांडवांना बोलावून घ्यावं आणि त्यांचं राज्य, या राज्याचा त्यांचा पैतृक अधिकार अर्धराज्य त्यांना देऊन टाकावं. धृतराष्ट्रानं शांतपणे ऐकून घेतलं. एकांतामध्ये विदुर महाराजांनी धृतराष्ट्राला सांगितलं की महाराज, हे तुमचं कर्तव्य आहे, हे पितृकर्तव्य आहे. हे जर तुम्ही केलं नाही तर जगामध्ये अपकीर्ती होईल. नमो नारायणाय. नमो नारायणाय. नारद भगवान आले. नारद भगवाननी धृतराष्ट्राला सांगितलं की जगामध्ये सर्वत्र चर्चा आहे, आता प्रसंग फार वाढवू नये, पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाकावं. व्यासोनारायण भगवान आले. व्यासोनारायण भगवाननी सांगितलं, राजा, कर्तव्याचं स्थान फार श्रेष्ठ आहे, पांडवांचं राज्य त्यांना देऊन टाकावं. एकांतामध्ये सगळ्यांनी धृतराष्ट्राला उपदेश केला. धृतराष्ट्राने युधिष्ठिर महाराजांना बोलावून घेतलं. कौरवांसोबत मंत्रणा आधीच झाली होती. रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये कौरवांना सांगितलं होतं की पांडवांना राज्य देणं अगत्य आहे, ते द्यावंच लागेल, जगामध्ये अपकीर्ती होईल. दुर्योधन म्हणाला, असं स्थान द्यावं की जिथे त्यांना प्रगतीच करता येणार नाही. सगळा विचार विनिमय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धृतराष्ट्रानं पांडवांना बोलावून घेतलं. एकीकडे पांडव बसलेले आहेत, दुसऱ्या बाजूला कौरव बसलेले आहेत. भीष्म पितामह त्या ठिकाणी आहेत, द्रोणाचार्य आहेत, अश्वत्थामा आदी सगळे वीर कौरवांच्या बाजूने बसलेले आहेत. धृतराष्ट्र म्हणाले, हे युधिष्ठिरा, तुझे पिता पांडू महाराज आणि आम्ही फार आनंदात राहिलो. आमच्यामध्ये कधी भेद निर्माण झाला नाही, परस्पर भेद कधी निर्माण झाला नाही, कधी कलह झाला नाही. पण आज परिस्थिती बदललेली आहे. आज कौरवामध्ये आणि पांडवामध्ये तो सद्भाव नाही. आता वेगळे राहण्यामध्ये आनंद आहे. तुम्हाला राज्य देण्याचा मी विचार केला आहे. तुझे वडील तरुण असताना ज्या भागामध्ये पुरुषार्थ करत होते तोच भाग खांडवप्रस्थ आहे.
आणि जुन्या काळी, अगदी पुरातन काळी आपल्या वंशाचं राज्य त्या ठिकाणी होतं. आता त्या भागामध्ये जंगल झालेलं आहे, घनदाट अरण्य आहे. ते खांडव प्रस्थचं राज्य मी पांडवांना देतो. तुम्ही आनंदानं स्वीकार करा, त्या ठिकाणी जा, पुरुषार्थ करा, स्वतःचा प्रभाव निर्माण करा आणि तिथे आनंदानं निवास करा. पांडव निघून गेले. युधिष्ठिर महाराजांनी मान्य केलं, हे तात, आपली जी आज्ञा असेल ती आम्हाला मान्य आहे. आणि सगळे पांडव खांडव प्रस्थाला निघून गेले. भयंकर असं वन, काट्यांची झाडं, सखोल भूमी तिथे दिसत नव्हती. भीमसेनजी महाराजांना क्रोध आला. ते म्हणाले, आम्हाला घनदाट काट्यांचं वन देऊन टाकलं, सखल भूमी दिली नाही. युधिष्ठिर महाराज म्हणाले, भीमसेना, क्रोध करू नको. जे मिळालं आहे ते सुंदर करू आपण. जे प्राप्त झालेलं आहे ही प्रभूची इच्छा आहे. आणि मग त्या ठिकाणी पांडवांनी निवास केला. श्रीकृष्ण परमात्म्याची कृपा झाली. ते घनदाट अरण्य स्वच्छ झालं. सुंदर अशी भूमी त्या ठिकाणी प्रगट झाली. तिथे पुरुषार्थ केला पांडवांनी. जे प्राप्त झालं होतं त्यामध्ये पुरुषार्थ केला, प्रगती केली. पांडव धन संपन्न झाले. युधिष्ठिर महाराज धर्मवान आहेत, चरित्रवान आहेत, सत्यनिष्ठ आहेत. म्हणूनच शास्त्रामध्ये वचन आलेलं आहे, धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेना. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेना. ज्यांचं नाव घेतल्यानंतर, ज्यांच्या नामाचा उच्चार घेतल्यानंतर एका दिव्य चरित्राचा बोध होतो, एक दिव्य भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतो. ब्रह्ममुहूर्तामध्ये अशांची नावं घ्यावी. असं दिव्य चरित्र ज्यांनी केलं, जे धर्माचा आधार आहेत, ज्यांचं आचरण सात्विक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आपल्या वाणीमध्ये त्यांचंच नाम, त्यांचं महात्म्य, त्यांचं चरित्र, कारण त्यांच्या जीवनामध्ये जे सद्गुण होते तेही आपल्या जीवनामध्ये येतात. त्यांचं चिंतन केलं की आपल्या जीवनामध्ये ते सद्गुण येतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. जगातले जीव तसं आचरण करत नाही. महाराज उपदेश करतात, ब्रह्ममुहूर्तामध्ये त्यांचं नाम घ्यावं, त्यांचं चिंतन करावं, भगवंताचं चिंतन आणि संतांचं चिंतन. ओम पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ओम विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. तिथेच विश्रांती मिळेल, तिथेच चित्ताला शांती मिळेल. संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या चरणी विश्रांती प्राप्त होईल.
कामक्रोधाची स्पर्धा जगामध्ये सारखी चाललेली असते. त्या स्पर्धेमध्ये जीव अगदी त्रस्त होऊन जातो. त्यातून सुटण्याचा मार्ग लवकर सापडत नाही. संत शरण होणं, भगवंत शरण होणं हा एकमेव मार्ग आहे. तिथेच जीवाला विश्रांती प्राप्त होईल. विश्रांतीचा ठाव पायी संताचिया भाव. तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे. सगळे पाप जीवनातले करायचे नव्हते पण झाले, घडायला नको होते पण घडले. जे काही घडले ते सगळे संत शरणागती नंतर निघून जातात. जो संतांना शरण झाला भगवंत त्याचा स्वीकार करतात. संत हे मार्ग आहेत ज्यांच्यामधून परमात्म्यापर्यंत जाता येतं. संत शुद्ध करत असतात, कळू देत नाहीत, लक्षात येऊ देत नाहीत, पण सगळ्यांना शुद्ध करतात, सगळ्यांना पवित्र करतात, सगळ्यांना पात्र करतात, परमात्मा कृपेसाठी पात्र करतात. म्हणून जीवानं पुण्यवंत झालं पाहिजे, पुण्यच केले पाहिजे, पुण्याचरणच केलं पाहिजे. विदुरजी महाराजांचा केवढा दिव्य भाव होता. त्या पांडवांना त्या लाक्षागृहाच्या प्रसंगामधून ऐकण्यासाठी तेवढे अधिकार नव्हते त्यांच्याजवळ. पुण्य करायला काही फार मोठं करावं लागत नाही. पुण्यकर्म करणं सहज आहे. विदुरजी महाराजांनी ताबडतोब व्यवस्था केली. एका खणकाची योजना केली. त्याला सांगितलं विवर खोदायला सुरुवात कर, वेळेच्या आधी ते विवर पूर्ण झालं पाहिजे. त्या खणकानं निष्ठेनं ते विवर खोदलं. खोदत 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 अगदी त्या लाक्षागृहाच्या मध्यभागीपर्यंत ते खोदलं. आणि जेव्हा लाक्षागृहाला अग्नी लागला तेव्हा ते विवर पूर्ण झालं. खणक बाहेर आला. पांडवांना सगळा इतिहास सांगितला. तुम्हाला जाळून टाकण्याचे प्रयत्न आहेत. हे लाक्षागृह आहे, हे पेट घेणार आहे, आता हे भस्म होईल, चला विवरामध्ये शिरा. सगळे विवरामध्ये शिरले. माता कुंतीला उचलून घेतलं, विवराच्या बाहेर आले. माता कुंती रडायला लागली. जीव गुदमरला होता. मार्ग अरुंद होता. बाहेर निघणं अवघड होतं. श्रीकृष्ण परमात्म्याचं स्मरण केलं आणि मार्ग प्रशस्त झाला. त्या परमात्म्याची कृपा झाली. पांडवांच्या अंतकरणातला भगवत भाव हा फार श्रेष्ठ आहे, फार मोठा आहे. कधीही त्यांच्या अंतकरणातला भगवत भाव खंडित होत नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संताचिया भाव. तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे. संत शास्त्र सिद्धांत बोलत असतात. संतांच्या वाणीमध्ये शास्त्राचा सिद्धांत असतो. तो शास्त्र सिद्धांत सगळ्यांच्या समोर प्रगट करण्यासाठी संत प्रत्यक्ष आचरण करीत असतात. त्यांचं आचरण म्हणजे त्या सिद्धांताचं स्पष्टीकरण आहे, त्या सिद्धांताचा आधार आहे. शास्त्र सिद्धांत प्रत्यक्षाचरती संत. जगी महात्म्य भगवंत रुजविती. जगामध्ये भगवंताचं महात्म्य वाढवण्यासाठी, जगामध्ये जीवाचं जीवन धन्य करण्यासाठी, जगामध्ये जीवावर कृपा करण्यासाठी
शास्त्रांनी जे वर्णन केलेलं आहे, ऋषीमुनींनी जे सांगितलेलं आहे, ते सत्य प्रकाशित करण्यासाठी संत आचरण करीत असतात. संत जगाचा आधार आहे. संत जगताधार आहेत. पांडवांनी पुरुषार्थ केला, खांडव प्रस्थाचं इंद्रप्रस्थ केलं. इंद्रानं सहायता केली होती म्हणून इंद्राला सुद्धा लौकिक मिळाला. पांडवांचं राज्य इंद्रप्रस्थ, चारही दिशांनी धन यायला लागलं, धन संपन्न झाले. परमात्म्याची कृपा झाली, मग जीवाच्या जीवनामध्ये उणीवा नाही राहत. असा आनंद प्रगट व्हायला लागतो, आनंदाचे झरे वाहायला लागतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं अंतरंग पाहावं, अभंगामधून प्रगट झालेला आहे. परमार्थाचे झरे वाहताना दिसतात. तो आनंदाचा डोह त्यांच्या वाणीमध्ये प्रगट झालेला आहे. दिव्य वाणी आहे, मंगलकारिणी आहे. संत जागत असतात, जागत असतात आणि जागवत असतात. जीवंती नावाची गणिका होती, तिचं नाव होतं जीवंती. एका मोठ्या महानगरामध्ये राहत होती. जीवन विकृत होतं, पाप आचरण करत होती. करता करता बरंच आयुष्य निघून गेलं. एकदा मार्गी जाता जाता एका मंदिरामध्ये एक महात्माजी सांगत होते, जीवनाचं महात्म्य सांगत होते, सत्कर्माचं महात्म्य सांगत होते. आणि ते सत्कर्माचं महात्म्य ऐकत असताना त्या जीवंतीनं आपल्या अंतःकरणामध्ये पाहिलं, तिला स्वतःचाच तिरस्कार वाटायला लागला. भयंकर कर्म केले होते, त्या पापाचा दुर्गंध तिलाच यायला लागला. तिनं एक शुक पाळला होता, पोपट पाळला होता. संत महात्माजी म्हणाले होते की राम नाम हे मनुष्याला भवसागरातून पार नेणार आहे. जीवंती गणिकेचा राम जप, उलटे पायी गेले यमदूता. शुका शिकविला राम मंत्र, सत्यलोक प्राप्त केला. पश्चाताप व्हायला लागला, कर्म बिघडलेले आहेत, आपलं जीवन आपणच नासविलं आहे. तो पश्चाताप एवढा प्रखर होता की महात्माजींनी जे सांगितलं रामनाम ते धारण केलं. तिला कोण जवळ करेल, तिला कोण भगवन नामाचा मंत्र देईल, तिचा अंतर्भाव कोणाला कळेल, म्हणून कोणालाही सांगितलं नाही. ते संत वचन जे होतं ते अंतःकरणामध्ये दृढ धरलं. जीवंती गणिकेचा राम जप, उलटे पायी गेले यमदूत. त्या गणिकाला घेण्यासाठी यमदूत आले. तिला घेऊन जाण्याची वेळ आली आहे, नरक गतीला घेऊन जाणार आहे तिला. आणि जेव्हा पाहिलं की पोपटाला ती राम नामाचा मंत्र शिकवत आहे, राम राम राम, मागच्या पाऊली निघून गेले यमदूत
आणि ती गणिका त्या रामनामाच्या प्रभावानं सत्य लोकाला प्राप्त झाली. जिचं जीवन एवढं विकृत होतं, इतकं भयंकर होतं, तिला सत्यलोक मिळाला. ही कृपा झाली परमात्म्याची. आधी संत कृपा झाली आणि मग भगवंत कृपा झाली. नामाचं महात्म्य जनाबाई महाराज वर्णन करतात. ओम हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिनी लोक. हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिनी लोक. ऐसा कथेचा महिमा झाली बोलण्याची सीमा. ऐसा कथेचा महिमा झाली बोलण्याची सीमा. जपे तपे लाजविली तीर्थे शरणागत आली. नामदेवा कीर्तनी ध्वजा आल्या स्वर्गाहुनी. देव श्रुती देती ग्वाही जनी मने सांगू काही. जनाबाई वर्णन करतात. नामदेव महाराजांच्या घरी धुनी भांडी करणारी जनाबाई. अनन्य प्रेम त्या पांडुरंगाबद्दल, अखंड चिंतन त्या पांडुरंगाचं. प्राप्त झालेलं कार्य करत असताना त्या पांडुरंगाचं चिंतन करीत असे. चिंतन खंडत नसे. माझा विठ्ठल, माझा विठ्ठल, माझा विठ्ठल. केवळ तिचा विठ्ठल, विठ्ठलाची जनी, नामयाची जनी. आधी संतांची झाली, मग भगवंताची झाली. संताचा आधार घेतला, संताच्या चरणी स्थान मिळवलं आणि मग भगवंताच्या हृदयामध्ये स्थान मिळवलं. दिव्य भाव जनाईचा. बालपणी आली होती पंढरपूरला. दिंडी चालली होती, मार्गानं दिंडी चालली होती. वडिलांसोबत होती. वडील शेतामध्ये काम करत होते. ती 5 वर्षाची जनाबाई वडिलांच्या मागे मागे. वडील मजूर होते. एका धनाढ्य शेतकऱ्याची शेती सांभाळण्याचं काम करीत असत. मार्गानं दिंडी होती. ध्वजा दिसत होत्या, टाळ वाजत होते, मृदंग वाजत होता, नामघोष चालला होता. भगवंताचं नाम घेत घेत आषाढीच्या वारीला वारकरी निघालेले होते. त्या 5 वर्षा जनीनं वडिलांना विचारलं, बाबा हे कुठे चालले? तिच्या वडिलांनी सांगितलं की हे पंढरपूरला चालले. काय आहे तिथे? जनीनं विचारलं. वडील म्हणाले, तिथे विठ्ठल भगवान आहे, पांडुरंग आहे. ते कोण आहेत? वडिलांनी उत्तर दिलं, ते साक्षात नारायण आहेत. आपण जाऊ का तिथे? नाही, आपल्याला नाही जाता येत. मालकाची परवानगी मिळणार नाही. आपल्याला हे काम आहे ना, हे काम करावं लागेल. आपलं भाग्य नाही, त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याचं आपलं भाग्य नाही. बाबा आपण जाऊ ना? बाबा आपण जाऊ, आपण जाऊ बाबा, आग्रह करायला लागले. जनीचे वडील गेले. शेत मालकाला विनंती केली, मालक
या मुलीचा फार हट्ट आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला जा, चला पांडुरंगाच्या दर्शनाला. सारखी हट्ट करत आहे. येऊ का जाऊन? आषाढी झाली की परत येतो. मालकाच्या अंतकरणात करुणा निर्माण झाली आणि त्यांनी आज्ञा दिली, जा पण लवकर ये. आणि त्या 5 वर्षाच्या जनीला घेऊन तो भक्त पंढरपूरला आला. आषाढीचा तो सोहळा, दिंड्या पताकांचे भार, संत महात्मे भगवन नामाचं गायन करत आहेत. अंतकरण मोठ्या आनंदानं भरून गेलं. पित्यासोबत जनीलाही पांडुरंगाचं दर्शन पाहिलं. हा आहे का विठ्ठल? हो, हाच आहे. जनीनं दर्शन घेतलं. तो परमात्मा मनामध्ये भरला. आता म्हणाली जनी, बाबा मी आता येणार नाही, मी आता इथेच राहणार, माझ्या देवाजवळच राहणार. मला आता दुसरं काहीही नको. मला हा देव प्राप्त झाला आहे, याला मी आता सोडणार नाही. दमाला मोठा प्रश्न पडला. जनीच्या वडिलांना मोठा प्रश्न पडला, आता काय करावं? या मुलीचा हट्ट कसा पुरवावा? मला तर गेलंच पाहिजे, मालक रागावतील. लोकांना विचारायला लागले, अहो मी अमुक अमुक ठिकाणावरून आलो. ही माझी मुलगी जनी, हिचा हट्ट आहे की तिला इथेच राहायचं आहे. तुम्ही ठेवता का हो? तुमच्या घरामध्ये काही काम करेल. लोक म्हणाले, नाही नाही नाही, आम्ही नाही ठेवत. पण एक आहे जो ठेवेल. त्याच्या घरामध्ये खूप लोक आहेत. चंद्रभागेच्या किनारी ती टेकडी आहे ना, त्या टेकडीवर घर आहे. दामाशेटी शिंप्याचा व्यवसाय आहे. पांडुरंगाचे भक्त आहेत. त्यांना जाऊन विनंती करा. जनीला घेऊन आले. दामाशेटीची भेट घेतली. दामाशेटी विनंती केली, ही माझी कन्या जनी, तिला तुमच्या घरी राहू देता का? तिचा खूप हट्ट आहे. ते म्हणाले, नको नको. दामाशेटी म्हणाले, नको नको, घरामध्ये आधीच भरपूर माणसं आहेत. पण गुणाई, त्यांची पत्नी गुणाई, नामदेव महाराजांची पत्नी गुणाईनं पाहिलं. छोटीशी मुलगी, 5 वर्षाची मुलगी, चेहऱ्यावरचा भाव सात्विक. गुणाई म्हणाली, अहो राहू द्या, घरातली लहान मोठी कामं करायला मदत करेल. आणि मग आज्ञा दिली, ठीक आहे राहू द्या. आणि जनी राहिली. जे जे कामं मिळाले ते कामं ताबडतोब करायला लागली. कामं आळस नाही. गुणाईला जनी खूप आवडली. लहानशी आहे पण कामं किती करते. आणि वेळ मिळाला की निघाली धावत त्या पांडुरंगाच्या दर्शनाला, त्या विठ्ठल भगवानच्या दर्शनाला. मंदिरामध्ये गेली, देवासमोर उभी राहिली की सारखी त्या पांडुरंगाला पाहत असे. तिच्या अंतकरणामध्ये दिव्य भाव निर्माण होत असे. हाच माझा माता पिता, हाच माझं सगळं सर्वस्व. त्या पांडुरंगाचं दर्शन झालं आणि अलभ्य लाभ झाला. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. जनीचे अभंग स्वतः लिहत असे पांडुरंग, असं दिव्य ज्ञान. जनी गायन करायला लागली. वेदांचं ज्ञान, श्रुतींचं ज्ञान जनीच्या वाणीमध्ये आलं. जनाबाई वर्णन करतात, हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिन्ही लोक. हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिन्ही लोक.
ऐसा कथेचा महिमा झाली बोलण्याची सीमा. एवढा प्रभाव आहे. नामाचं चिंतन भगवान करतात, नारायण भगवान करतात, ब्रह्म भगवान करतात, शिव भगवान करतात. एवढं नाम मोठं आहे. त्या नामानं तीनही लोकांना तारलं, तीनही लोकांचा उद्धार केला. कलियुगी नाम जप. कलियुगातलं तप हे नामच आहे. कलियुगी नाम जप, कलियुगी नाम हेची तप. ऐसा कथेचा महिमा झाली बोलण्याची सीमा. त्या परमात्म्याची कथा, त्या परमात्म्याचं महात्म्य, त्या परमात्म्याचं चरित्र हे सांगता येत नाही, अनिर्वचनीय आहे. तो परमात्मा तल्लीन होऊन जातो. जपे तपे लाजविली, एवढं नामाचं महात्म्य. क्षीण झाले जप, क्षीण झाले तप. जपे तपे लाजविली, तीर्थे शरणागत आली. ज्या ज्या ठिकाणी नाम आहे, त्या ठिकाणी तीर्थ शरण आली. जपे तपे लाजविली, तीर्थे शरणागत आली. नामदेव महाराज चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन करतात. नामदेवा कीर्तनी, ध्वजा आल्या स्वर्गाहुनी. उच्च लोकातून ध्वजा आल्या. जनाबाईनं ते पाहिलं. एवढा त्या नामाचं महात्म्य. नामदेव महाराजांनी परमात्म्याच्या नामाचा जयघोष केला आणि ध्वजा आल्या. एवढा प्रभाव दिगदिगांतरी तो प्रभाव प्रगट झाला. आणि याला प्रमाण दिलं. याला साक्ष कोण आहे तर देव आणि श्रुती. देव श्रुती देती ग्वाही, जनी म्हणे सांगू काय. पंढरीनाथ भगवान. संक्रमण काळामध्ये आपला विश्वास दृढ ठेवला पाहिजे. कठीण काळ आहे. त्या कठीण काळामध्ये आपला विश्वास दृढ ठेवला पाहिजे. परमात्माच कल्याण करणार आहे. परमात्मा रक्षक आहे. तोच रक्षण करेल. मनुष्याच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येत असतात. त्या भगवंताचं स्मरण त्या कठीण काळामध्ये, त्या भगवंताच्या नामाचं स्मरण. चक्र के धरनहार, चक्र के धरनहार, गरुड़ के असवार, नंद के कुमार, मेरो संकट निवारो. यमलार्जुन को तारयो, गजग्रह से निवार्यो. कालिके नथनहार, विपद निवारो. गिरि गोवर्धना करधार्यो, इंद्र को गर्व निवार्यो. ब्रज के राखनहार, मोह को वारो. द्रुपद सुता की बेर, मैं कहूँ न किनी देर. अब क्यों अबेर, सूर सेवक तिहारो. सूरराज जी महाराज का पद है. भगवान से विनय कर रहे हैं,
भगवान से प्रार्थना कर रहे हैं, भगवान के गुणों का वर्णन कर रहे हैं, भगवान की कृपा का वर्णन कर रहे हैं। भगवान के गुणों का वर्णन, भगवान की कृपा का वर्णन, ये हमारी वाणी में होना चाहिए। सूरदास जी महाराज प्रभु से कह रहे हैं कि हे परमात्मा, आप चक्र को धारण करने वाले हैं, गरुड़ पर सवार हुए हैं, गरुड़ासीन है और नंद के कुमार है। नारायण स्वरूप में वर्णन किया और बाद में कहा कि आप नंद के कुमार है, नंद के दुलारे हैं। हे परमात्मा, मेरा संकट निवारो, मुझ पर संकट आया है उसका निवारण करो। चक्र के धारणहार, गरुड़ के असवार, नंद के कुमार, मेरो संकट निवारो, मेरा संकट दूर कीजिए। यमलार्जुन को तार्यो, गज ग्रह से निवार्यो, काली के नथनहार, विपद निवारो। हे परमात्मा, तुमने कितनी बड़ी कृपा की। जड़ योनि को गए थे कुबेर पुत्र यमलार्जुन, वृक्ष के रूप में नंद भवन के सामने खड़े थे, जड़ योनि भोग रहे थे, उनकी जड़ता समाप्त की, उनका उद्धार किया, उनको दिव्य देह दिया। गजेंद्र का प्रसंग, ग्राह ने पैर पकड़ लिया था और जब आपको पुकारा तो दौड़ कर आए और गजेंद्र को छुड़ा लिया, उसका उद्धार किया, उसे मुक्ति दी। गज को भी नहीं मुक्त किया और ग्राह को भी मुक्त किया। काली के नथनहार, यमुना जी के दह में एक भयंकर सर्प था, कालिया, उसको आपने नाथ दिया था, उसे भी वहां से यमुना जी के दह को मुक्त किया था। परमात्मा, आपकी कृपा अनंत है। हे परमात्मा, मुझ पर विपदा आई है, मेरी विपदा का निवारण करो। गिरि गोवर्धन करधार्यो, गिरि गोवर्धन करधार्यो, इंद्रहू को गर्व निवार्यो। गोवर्धन को अंगुली पर धारण कर लिया, इंद्र का गर्व जो था वो नष्ट कर दिया। ब्रज का रक्षण किया, ब्रज भूमि का रक्षण किया, ब्रजवासियों का रक्षण किया। हे परमात्मा, मुझ पर विपदा आई है, अब मुझे उबारो। गिरि गोवर्धन करधार्यो, इंद्रहू को गर्व निवार्यो। ब्रज के राखनहार, मुंह को बारो। द्रुपद सुता की बेर, द्रौपदी के लिए द्वारका से दौड़ कर आए। कौरव सभा में द्रौपदी संकटग्रस्त थी, दुशासन चिरहरण कर रहा था, कोई भी रक्षा के लिए आने वाला नहीं था। द्रौपदी जी ने आपको पुकारा और हे प्रभु वहां से दौड़कर आए। द्रुपद सुता की बेर, मैं कहूं न किनी देर, अब क्यों अबेर, सूर सेवक तिहारो। परमात्मा, द्रौपदी के लिए आपने देर नहीं की, तुरंत दौड़ के आए और मैं तो आपका सेवक हूं, मैं सूर आपका सेवक हूं, अब मेरे लिए क्यों देर कर रहे हो। हे परमात्मा, तुरंत दौड़ कर आओ और मेरा भी उद्धार करो। ओम
ओम नमो